काम कसं हा खासदार चिखलींचं काम चांगलं व्यवस्थित जगन काय विकत होते लंब होते त्याला काय आता आमचं काय होत खासदार कोण आहे तुम्हाला सध्या तुझं ठीक कसं आहे काम तुझे विषयी त्यांनी काही काम नसते केलं पण आता काय काही वेळा जर आता निलेश लंकेंना त्यांच्या विरोधात उमेदवारी दिली तर कशी लढत होईल आता सांगू शकत नाही पण पुढचं आता काही गोष्ट ते काम केले नाही केले याच्यावर होते ना सगळं म्हणून इकडे येतात का खासदार नाही ना मग आता सुरू झाले आले निवडून त्या टायमाला येत होते म्हणले मी तुम्हाला पाणी आणून देईन अमुक करू तमुक करू काहीच नाही त्याच्यामुळे त्याचं काय करतो नमस्कार दादा आता आपण बघितलं तर भाजपकडून सुजय विखे यांना तिकीट मिळाले आणि दुसरं नाव निलेश लंके चर्चेत आहे. या संदर्भात काय सांगा सध्या तरी भारतीय जनता पार्टीची सत्ता राहणार आहे आणि माननीय सुजय दादा विखे पाटील हे पुन्हा दुसऱ्यांदा खासदार होणार आहे त्याच्यात एक मात्रही शंका नाही जर निलेश लंके आणि सुजय विखे फाईट झाली तर काय होईल सुजय विखे 100% निवडून येणार आता आपण पाहिलं तर विकास कामाच्या बाबतीत सुजय विखेंचं काम कसं आहे मागील 5 वर्षात सुजय विखेंच्या काळात महत्वाचे म्हणजे जे रस्ते होते जे ग्रामीण भागातील महत्वाचे काही मूलभूत प्रश्न होते हे तरी त्यांनी त्यांच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत आणि मला तरी वाटतं 70% काम हे तरी त्यांच्या माध्यमातून तरी पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे तरी सुजय विखे पाटलांना तरी व्यक्तिगत मला अजून तर काही अडचण वाटत नाही आणि अडचण पण नाही येणार कारण विषय असा आहे की त्यांचे 2-3 पिढ्यापासून जे प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यासोबत विखे पाटलाचे संबंध आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा विळद घाटातील ती जे विळद घाटी त्यांचं हॉस्पिटल आहे हे त्यांचं तारणार आहे त्याच्यामुळे त्यांना तरी प्रत्येक सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस तिथं काय जातीवादातला माणूस असा काय विषय नाही त्या विळद घाटात मी स्वतः जाऊन आलेलो आहे आणि तिथं प्रत्येक ठिकाणची यंत्रणा पाहिली की प्रत्येक समाजाचा माणूस होतो त्याच्यामुळं उद्या जरी कोणी काही जरी म्हटलं असेल की जातीवादाला रंग दिला हे केला ते झालं तरी सुजय विखे पाटलाचा हा जातीय रंग मुळातच मला तरी वाटत नाही आणि मोदी साहेबांनी हे देशाचे नेते आणि पूर्ण विश्वाचे नेते म्हणजे अशी सध्या ओळख झाली आहे मोदी साहेबांची त्याच्यामुळे तरी सध्या मोदी साहेबांच्या ही एक इमेज आणि विखे पाटलांचं जिल्ह्याचं नावात असल्यामुळे तरी मला सध्या तरी विखे पाटीलच आघाडी वाटतात निलेश लंकेंचं काम कसं आता निलेश लंके म्हणजे हे झाले गुंड प्रवृत्तीचे माणसं काय होतं प्रत्येक तालुक्यात 10-5 आपले टोळके धरायचे काहीतरी हाताशी धरायचं आणि चलून द्यायचे काम असं झालं का तसं झालं मोबाईल व्हॉट्सअप एवढंच आहे असं तसं विखे पाटलाविषयी असं कोणत्या मला अजून तर नाही का आली की त्यांच्या 2-3 पिढ्यापासून तरी मला गुंड प्रवृत्ती अजून तरी नाही का आली तर आता जे नवीन पुढे तयार व्हायला लागले का की गुंड प्रवृत्ती आपली तयार बनायची आणि चालायचं मोबाईल व्हॉट्सअप स्टेटस झालं एकच विषय झाला तेवढंच एक विषय घ्या त्यामुळे तरी विखे पाटील हे प्रतिमा स्वच्छ आहे आणि काही पण अडचण नाहीये नगर दक्षिणचे खासदार ओळखीतच नाही माहितच नाही आम्हाला कोणी एवढी नाराजी का बरं माहितच नाही आम्हाला काही काम नाही केले आम्हाला काही माहित नाही कधी जनतेत नाही कधी कोणतं ठोस काम नाही आयत्या तुझ्यावर राहिला निलेश लंकेंचं काम कसं नगर कल्याण महामार्ग हायवे उपोषण केलं गडकरी साहेबांचं मंजूर करून घेतला 8 दिवस कार्यकर्ते घेऊन तिथे बसले 5 वर्ष स्टँडिंग खासदाराची सत्ता होती तरी पण त्यांनी रस्ता नाही गेला तसं पाहिलं गेलं तर आता लंके पण युतीमध्ये आहे तर तिकिटाची त्यांच्या नावाची चर्चा आहे तर वाटतं तुम्हाला ते लढतील म्हणून 100% लागणार 100% लागणार आणि पूर्ण ताकदीने लढून विजय निश्चित संपादन करणार तुमच्याकडे मग जर त्यांना तिकीट हवं असेल तर त्यांना पक्षाची गद्दारी करून शरद पवार गटात सामील व्हावं लागेल हे खरंय पक्षाची गद्दारी करणं आपण लेवलच्या लेवलचा आम्ही लहान कार्यकर्ते एवढ्या मोठ्या लेवलच्या गप्पा मारणं आमच्या वयाची पण तरी आम्हाला सोबत नाही पण आमच्यासाठी लंके साहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी अंतिम आदेश असेल कार्यकर्त्यांसाठी त्यांनीच आदेश दिला की युतीमध्ये युती धर्म पाळून सुजय विखेंनाच मतदान करा तर काय करणार असा आदेश साहेब कधी देऊ शकत नाही काय विश्वास आहे हा विश्वास आहे आणि उमेदवारी ते स्वतः करतील का त्यांच्या पत्नीला देतील ते साहेब ठरवतील वहिनी साहेबांना उमेदवारी करायची का साहेबांसाठी करायची वरून आदेश आल्यानंतर आम्ही काम करणार साहेब कडून विद्यमान खासदार सुजय विखेंना तिकीट घेतलं दुसरं नाव निलेश लंके काय बरं वाटतं आम्ही निलेश लंकेला मतदान करणार त्याच्यामुळे 5 वर्षात खासदार साहेबांनी आमच्या शिरापूर गावाकडे डोकं सुद्धा पाहिलेलं नाही आणि दुधाला भाव नाही शेतमालाला भाव नाही आणि खताच्या किमती वाढलेल्या त्याच्यामुळं शेतकरी एकदम म्हणजे अडचणीत सापडलेला संकटात सापडला आहे तुमच्या शिरापूरला आमदार प्राजक्त तनपुरे ते पण राष्ट्रवादीचे
मग हे प्रश्न त्यांनी मांडले नाहीत का? नाही नाही, तनपुरे साहेबांनी त्यांच्या पद्धतीने भरपूर काम केले, पण खासदार साहेबांनी काहीच काम केलेलं नाही शिरापूरसाठी. तनपुरे साहेबांनी भरपूर काम केले. का? त्यांनी कोरोना काळात चांगले काम केले आणि इथलं कोणत्याही अडचणी गरीबाला मदत करतात. त्याच्यामुळे सध्या 36 नंबरला निलेश लंके निवडून आला. आणि मागील 5 वर्षात विद्यमान खासदार सुजय विखे होते, त्यांचे विकास कामे कसे आहेत? विकास कामे त्यांचे मध्यम येते, म्हणजे फक्त नाही आणि हे नाही. आणि फक्त काय झालं, निलेश लंके सोडून दुसरं कोणी जर असतं तर सुजय विखे नक्की निवडून आले असते. तर मी निलेश लंके असल्यामुळे सुजय विखेला जरा जलद जाणार. परंतु अजून त्यांना उमेदवारी जाहीर नाही केली लंकेंची. ते म्हणतात की शरद पवार गटातून तिकीट घेणार आहे, परंतु आजपर्यंत 4 वेळा त्यांनी नुसतं हुलकावणीच दिली, अशी चर्चा आहे लोकांमध्ये. तर काय होईल बरं, खरंच ते लढ देईल का? हो, 99% ते लढणार आणि तिकीट पण त्यांना शरद पवार गटाकडूनच त्यांना तिकीट फिक्स होईल आणि ते लढणार. शरद पवार साहेबांचं आता काय, त्यांचं राजकारण सगळ्या महाराष्ट्राला माहिती. ते आता काय बोलतील अजून परत त्यांच्या आणखीन 2 मिनिटात किंवा 1 मिनिटात काय होईल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळं ते जरी बोलले असले तरी त्यांनी आता निलेश लंकेला जवळ ठेवलाय आणि ते त्यांना 100% उमेदवारी देणार आणि निवडून पण येणार. परंतु असं झालं की स्वतः निलेश लंके न उभा राहता राणीताई लंकेला तिकीट दिलं, तर मग चित्र कसं असेल? तरी काय फरक नाही होणार एवढा, निलेश लंके असो किंवा राणीताई लंके असो. पण निलेश लंके जर असले तर जास्त चालणार आणि राणीताई जर असं थोडा फरक. तुम्हाला काय वाटतं, राणीताई